आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि आपल्याला जेवताना थंडगार दही, ताक, कोशिंबीर असे जेवणासोबत खायला हवे असते. दह्याचा मट्टा आपण घरी करणार आहोत, पण एकदम सिंपल पद्धतीने आणि बाहेरच्यासारखा एकदम टेस्टी असा आपण घरी बनवू शकतो. आणि मी घरात जे दही बनवलं होतं त्याचाच मी आज मट्टा असा ताक करून दाखवणार आहे. एकदम मसाला वगैरे एकदम कमी प्रमाणात आणि सिंपल आणि टेस्टी असं थंडगार असं मट्टा आपण घरी बनवायचं आहे. 2 मिनटातच फास्ट अशी रेसिपी आहे. कोशिंबीरची पण मी रेसिपी शेअर केली होती, कोबीची कोशिंबीर. तीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि तिथून मी नक्की व्हिडिओ पहा. उन्हाळ्यामध्ये दुपारचं ताक पिणं, दही खाणं हे एकदम उष्णतावर्धक आहे. ताक दही एकदम हेल्दी आहे. नमस्कार सर्वांना, मी आहे अर्पिता आणि माझ्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा. हे घट्ट असं हे दही मी घरीच लावलेलं आहे. आपल्याला चांगलं दूध तापवून एकदम छान कोमट करून त्याच्यानंतर विरजण घातल्यानंतर हे असं दाट घट्ट सर आपल्याला दही मिळतं घरच्या घरी. आणि त्याचीसुद्धा रेसिपी एक दिवस मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. आणि आता इथं मी 2 पळी होईल एवढं दही घेतलेलं आहे, घट्ट एकदम आणि छान असे. घरी तयार केलेलं दही एकदम आंबटसुद्धा नसतं, एकदम छान असं गोडसर दही असते. आणि एकदम लाकडी रवीने मी चांगलं फेटून घेणार आहे. एक साधारण पावशर होईल एवढं हे दही आहे. आणि 4 ग्लास आपल्याला ह्याचा मट्टा तयार करायचा आहे. त्याच्यासाठी मी साधारण पावशर 2 पळी होईल एवढं दही घेतलेलं आहे. आणि चांगले हे घुसळून घ्यायचं आहे, पूर्ण असं फोडून घ्यायचं आहे दही, एकसारखं असं करून घ्यायचं आहे. घरी दही लावल्यामुळे घट्ट असं झालेलं आहे आणि बिलकुल पण पाणी असं झालेलं नाही आहे. छान असं एकसारखं दही फोडून घेतलेलं आहे मी. आणि तर जो मसाला तयार करायचा त्याच्यासाठी मिरच्या हिरव्या घेतलेल्या आहेत, आलं लसूण एक 2-3 पाकळ्या लसणाचे घेतलेले आहेत आणि 1 हिरवी मिरची टेस्टसाठी, जेणेकरून थोडंसं तिखटपणा यावा याच्यासाठी. जर का तुम्हाला नको असेल तिखट तर मिरची नाही घातलं तरी चालेल. इथं थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे मी इथं टेस्टसाठी थोडेसे जिरे घेतलेले आहेत. मसाल्यामध्ये दुसरे कोणतेही मसाले यूज करायला लागत नाहीत. ताकासाठी मट्ट्यासाठी एकदम छान टेस्ट अशी जिरे घातल्यामुळे येते. आणि अगदी थोडेसेच पाव चमचा होतील एवढे जिरे मी घेतलेले आहेत अखंड. आणि हे चांगलं ठेचून घेणार आहे मसाला. मी दगडी खलबत्त्यामध्येच असा ठेचून रोज मसाला तयार करते मट्ट्यासाठी. एकदम छान असं टेस्ट येते ह्याला. मिक्सरला बारीक न करता असंच दगडानं ठेचून घाला, एकदम छान असं टेस्ट येते ह्याला. आणि तो बाजारातली आलं लसूण पेस्ट विकतची न घालता हे असं ठेचून घातलात तर एकदम छान मट्टा बनतो. आणि आता ही चांगली पेस्ट झाल्यानंतर मी दह्यामध्ये घालून घेतलेली आणि त्याच्यामध्ये एक साधारण 2 ते 2.5 ग्लास होईल एवढं पाणी घातलेलं आहे. एकदम थंड असं फ्रीजमधलं पाणी मी घेतलेलं आहे, साधारण थंड असं आहे हे पाणी. आणि हे चांगलं रवीनं घुसळून घेणार आहे. चांगलं एक अर्धा मिनटं ते 1 मिनटं आपल्याला रवीनं असं पाणी घातल्यानंतर घुसळून घ्यायचं आहे. एकदम सिंपल अशी रेसिपी आहे. 2 मिनटातच असं आपण घरी टेस्टी असा मट्टा आपण दह्याचा तयार करू शकतो. आणि दुपारच्या जेवणामध्ये तर नक्की जरूर करावा. कोशिंबीर, दही असू देत, ताक असू देत, नेहमी खावे उन्हाळ्याच्या दिवसात. ह्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे मी परत एकदा ढवळून घेणार आहे. आणि तुम्हाला हवी असेल तर आणखीन थोडीशी कोथिंबीर पण वरतून घालू शकता. इथे मी मट्ट्यासाठी आलं लसूण, कोथिंबीर आणि जिरे अखंड हे असे चांगले ठेचून घातलेले आहेत. आणि ह्याच्यामुळेच अशी ही मट्टा एकदम टेस्टी बाहेरच्यासारखाच होतो. मार्केटमध्ये जे पॅकेटमधलं दही मिळतं त्याच्यापेक्षा आपण घरी दुधाला विरजण लावून चांगलं असं घरीच दही बनवायचं आहे घट्टसर असं, जेणेकरून छान असं आपल्याला रोज उन्हाळ्यामध्ये मट्टा तयार करता येईल घरी जेवणासोबत. दुपारच्या वेळेस खाण्यासाठी दही, ताक. थंडगार मट्टा बनवताना मी इथं कोणताही मार्केटमधला पॅकेटमधला मसाला ताकाचा
वापरलेला नाही आहे. घरीच मी आलं लसूण पेस्ट तयार केलेली आहे. कोथिंबीर मिरची घालून एकदम छान असं टेस्टी आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपल्याला थंड पाणीचा वापर करायचा आहे, नाहीतर ताक केल्यानंतर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल. असा थंडगार मट्टा असा टेस्टी असा उन्हाळ्यामध्ये बनतो. हा माझा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे व्हिडिओ तुम्ही शेअर करत नसाल तर नक्की शेअर करा. आणि तो पण सर्वांना माझा धन्यवाद.